हा कधीच त्या ठिकाणी गेला नाही. पण म्हटले ऐका ना, याने कधीच काही केलं नाही म्हणून हा सर्वात महापापी आहे म्हटले, म्हणून याची गती नरकामध्ये झाली. आणि महाराज नरकामध्ये झाली म्हटल्याच्या नंतर शिवगण म्हणू लागले की तुम्ही सगळं सांगितलं खरं आहे, पण सगळ्यात शेवटी म्हटले तुम्ही सांगितलं नाही आम्हाला. तर सगळ्यात शेवटचं काय केलं त्याने सांगा ना म्हटले. चित्रलेखाला विचार काय केले म्हटले त्याने. आणि तो असणारा चित्रगुप्त त्या ठिकाणी सांगू लागले म्हटले महाराज याने काहीच नाही. एका रात्री चोरी करायला गेला होता. चोरता चोरता त्याला भूक लागली म्हटले, आणि भूक लागल्यामुळं तो असणारा त्या शिवमंदिरामध्ये गेला. आणि शिवमंदिरामध्ये गेल्याच्या नंतर त्याला काही भेट, तर शिवपिंडीवरती त्या ठिकाणी एक फळ अर्पण केलेलं होतं. ते फळ त्याने ग्रहण केलं. ते म्हणले पुढं सांगा, ते फळ तर कोणी खातात म्हणले. काय अडचण म्हणते फळ खाल्लं. त्या शिवदूताने सांगितलं म्हटले फळ खाल्लं का. ते म्हटले हो फळ खाल्लं. म्हटले पुढे. म्हटले काही नाही. त्या जलधारेमधून पडलेलं पाणी ग्रहण केलं. म्हटले पुढे. म्हटले जलधारेमधून पाणी ग्रहण केल्याच्या नंतर त्या दिवशी त्याने त्याच ठिकाणी मुक्काम केला. आणि ब्रह्ममुहूर्तावरती साधू महात्मे आले आणि त्यांनी त्यांचा शिवपाठ केला. केल्याच्या नंतर त्याच्या कानावरती तो असणारा शिवपाठ पडला. शिव महापुराणाची कथा त्याच्या कानावरती पडली. ते यमदूत म्हणू लागले ठीक आहे म्हटले, एका रात्रीत केले म्हटले. लोक तर आयुष्यभर करतात आणि याने एकदाच केले म्हटले. शिवगण म्हणू लागले ऐका ना, ते एकदा केल्यामुळे, एकदा शिवपाठाचे श्रवण केल्यामुळे, एकदा ते फळाचं ग्रहण केल्यामुळे आयुष्यभरामध्ये जेवढं पाप केलं होतं ना सगळं पाप जळून खाक झालं म्हटले. आणि त्या शिव महापुराणाच्या शब्द कानावरती पडल्यामुळे हा असणारा निर्विकारी झाला, सर्व पापातून मुक्त झाला. आणि मुक्त झाल्याच्या नंतर त्याला नेण्याकरता आम्ही आलो म्हटले. सोडा म्हटलं त्याला. महाराज जोपर्यंत हे शिवगण आलेले नव्हते ना तोपर्यंत हा असणारा तडफडत होता. त्याला वाटत होत की मला कोणीतरी या ठिकाणाहून यावं, या ठिकाणाहून मुक्त करावं. ते यमदूत त्याला प्रत्येक नरकामध्ये घेऊन जायचे आणि त्याला तो नरक दाखवायचे. रवळव नावाचा नरक, ताम्रपत्र नावाचा नरक, अंधकूप नावाचा नरक, पद्मानी नावाचा नरक, असे जे 28 प्रकारचे नरक आहेत ना त्याला दाखायचे, सांगायचे की पहा आयुष्यभरामध्ये तू जेवढं काम केलंय ना तर त्या कामामध्ये त्या पापामुळे तुला आता धुण्या करता त्या धोबी घाटावरती आणले. कारण आयुष्यभरामध्ये सगळं पापच केलं म्हटले. तो आता पापापासून तुला व्हायचंय ना तर धुण्या करता हे सगळे घाट निर्माण केलेत म्हटले. 28 प्रकारचे जे घाट आहेत ना, जे नरक आहेत ना, ते या शरीराने जेवढे पाप केलेले आहेत ना तर ते पाप धुण्याकरता 28 प्रकारचे नरक आहे. महाराज हा भयभीत होत होता. याला वाटत होतं कुणीतरी यावं आणि मला या ठिकाणावरून काढावं, मला या ठिकाणावर कुणीतरी घेऊन जावं. असा विचार करतो ना करतो शिवाची गण तिथं आल्याच्या नंतर याला आनंद वाटला. आणि आनंद वाटल्याच्या नंतर त्याने विचारलं म्हटले महाराज मला एकदा मुक्त करा. मी एकदा मुक्त जर झालो ना तर मी कधीच पाप करणार नाही. तर शिवगण त्याला असं असणारे यमदूताला सांगतात म्हटले ऐका. त्याने एक क्षणभर का होईना त्याने शिव महापुराणाची कथा ऐकली आहे म्हटले. आणि त्या शिव महापुराणाच्या कथेचा प्रताप त्याचे सर्व पाप त्या ठिकाणी जळून खाक झाले म्हटले. सर्व पाप त्या ठिकाणी जळाले म्हटले. त्याच्यामुळे आता त्याला असणार नरकामध्ये तुम्ही ठेवू शकत नाही. तेवढ्यात हा गदारोळ ऐकून भगवान यमदेव बाहेर आले. आणि बाहेर आल्याच्या नंतर त्या असणाऱ्या शिवगणांचा यथोचित त्यांनी सत्कार केला. आणि सत्कार करून ते म्हणले तुमचं जे गिऱ्हाईक आहे ना त्याला घेऊन जा म्हटले. न्या म्हटले त्याला. त्याने शिव महापुराण कथा श्रवण केली ना तर तो मुक्त झाला म्हटले. ते म्हटले यमदूत सांगायचे म्हटले महाराज याने 7 दिवस